तुम्ही न्यूजमध्ये ऐकलं असाल शेअर मार्केट ॲज क्रॅश झालं आणि हे पण ऐकलं असाल की या शेअर्सची प्राईस एवढी वाढली। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शेअर मार्केट बद्दल डिस्कशन करणार आहोत। हे शेअर मार्केट आहे काय, हे काम कसं करते, महत्त्वाचा मुद्दा शेअर्स म्हणजे काय, कसं मार्केटमध्ये अप आणि डाऊन वर्क करते, कसं आपण मार्केटला क्रॅक करू शकतो, ट्रेडिंगची वेगवेगळी स्ट्रॅटेजी का असते, जसं इंट्राडे ट्रेडिंग, पोझिशनल ट्रेडिंग, ऑप्शन ट्रेडिंग। सुरू करू शेअर मार्केटच्या बेसिकपासून, म्हणजेच शेअर्स म्हणजे काय। समजा मी एक बिझनेसमॅन आहे गुरुराज आणि माझी कंपनी गुरु मोटर्स आणि माझ्या कंपनीची व्हॅल्यू 500 करोड आहे। 500 करोड म्हणजे 500 करोड आहे माझी कंपनीची व्हॅल्यू आणि मला मार्केटमध्ये नवीन कस्टमर भेटले आणि माझा बिझनेस ग्रो करत आहे। मला बिझनेस वाढवून नवीन प्रोडक्ट लॉन्च करायचे आहेत। हे सर्व करण्यासाठी मला पाहिजे आहे 50 करोडची फंडिंग। हे फंडिंग घेण्याची दोन रस्ते आहेत। कोणत्या तरी मोठ्या इन्व्हेस्टरकडून 50 करोडची फंडिंग घेणे, हे झाला पहिला रस्ता। दुसरा रस्ता असा आहे की माझ्या कंपनीची जी हिस्सेदारी आहे ते लोकांना विकणे, म्हणजे कंपनीच्या व्हॅल्युएशनला लहान पार्टमध्ये डिवाइड करणे, अजून तेच लोकांना। समजा असे 1 करोड शेअर्स ॲट 50 रुपये पर शेअर्स म्हणून विकले तर माझी 50 करोडची व्हॅल्युएशन पूर्ण होते। सर्व ट्रान्झॅक्शन सोबत माझी जे रिक्वायरमेंट आहे 50 करोडची ते कंप्लीट होते। तुम्ही म्हणसाल या लोकांना काय मिळते, या लोकांना माझ्या कंपनीची हिस्सेदारी मिळते, म्हणजेच ज्याच्याजवळ जेवढे जास्त शेअर्स माझ्या कंपनीचे तेवढे जास्त त्याला माझ्या कंपनीची हिस्सेदारी मिळते। सोप्या भाषेत जेवढे जास्त कंपनीचे शेअर्स तेवढीच त्या ज्याच्यापाशी जेवढे जास्त शेअर्स आहेत तेच तेवढ्या शेअर्सचा तो त्या कंपनीचा मालक त्या शेअर्स। आता समजा 5% शेअर्स आहेत तुमच्यापाशी माझ्या कंपनीचे, गुरु मोटर्सचे 5% शेअर्स आहेत, तर तुम्ही त्या कंपनीचे 5% मालक होतो। परंतु एक ट्विस्ट आहे त्याच्यात। शेअर्सचा मतलब शेअर्स आर युनिट ऑफ ओनरशिप इन माय कंपनी, म्हणजे शेअर्सचा अर्थ सोप्या भाषेत तुमच्यापाशी जेवढे शेअर्स तेवढे तुमची मालकी हक्क त्या कंपनीमध्ये, असं सोप्पा साधा अर्थ आहे। ट्विस्ट आहे का, तुमच्यापाशी जर 5% शेअर्स असतील, त्या जर कंपनीला 5% शेअर्स 5% त्या कंपनीला प्रॉफिट जास्त झालं, तुम्हाला त्या कंपनीमधून 5% देत नाही। तुम्हाला प्रॉफिट तेव्हाच होईल जेव्हा तुम्ही ते शेअर्स विकचाल। कोणत्या तरी कंपनीचे शेअर्स 10,000वर घेतले आणि तेच कंपनीची ते वाढून त्या कंपनीची शेअर्सची किंमत 10,500 झाली, तर तुम्हाला ते विकल्यावर 500 रुपयाचं प्रॉफिट होते। सोप्या भाषेत जेवढे जास्त शेअर तुम्ही कमी पैशात घेऊन तेच शेअर त्याची प्राईस जास्त झाल्यावर विकलो किंवा तेवढंच तुम्हाला जास्त प्रॉफिट होते। आज आपण शेअर्स म्हणजे काय हे पाहिलो। अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी सबस्क्राईब फॉर मी।